महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या मोहोपाडा येथील सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी। मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपाने जंग पछाडले, पण त्यात यश आले नाही, म्हणून त्यांनी आता मुंबई अदानीच्या घशात फुकटात घालण्याचा डाव आखला आहे। तुमच्या आमच्या हक्काची मुंबईतील 1080 एकर जमीन अदानीला आदण दिली आहे। महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवून इथल्या तरुणांना बेरोजगार केले जात आहे। महाराष्ट्राचे नाव गुजरात किंवा अदानी राष्ट्र करण्याचा डाव असून महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या भाजप मिंधेंच्या खोके सरकारला हद्दपार करा आणि महाराष्ट्राच्या अभिमानाची स्वाभिमानाची मशाल पेटवा, असे आवाहन शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोहोपाडा येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी मैदानावर केले। उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची मोहोपाड्यात दणदणीत सभा झाली। या सभेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाल्याने उरण विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर गजानन भोईर यांची विजयाच्या दिशेने आगेकूच होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी उरण विधानसभा परिसरातील शेकडो नागरिकांनी उद्धव शिवसेना ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला। या सभेला आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे श्रीरंग बर्गे, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रुती म्हात्रे, लाल ब्रिगेड संघटनेचे राजेंद्र पाटील, आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, रेखा ठाकरे, दीपिका भंडारकर, प्रीती कडव, सद्गुणा पाटील, चित्रा मैदर्गीकर, सुवर्णा मुंढे, वासांबे मोपाडा विभाग प्रमुख शशिकांत मुकादम, संपर्क प्रमुख अनिल पिंगळे, माजी सभापती रमेश पाटील, उपतालुका प्रमुख मंगेश पाटील, सरपंच प्रतीक पाटील, माजी सरपंच रोशन राऊत, माजी सरपंच कृष्णा पारंगे, माजी सभापती कांचन पारंगे, अरुण गायकवाड, निखिल ढवळे, नाना म्हात्रे, निलेश झुनघरे, दत्तात्रय शिंदे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेत 20 तारखेला मशाली समोरील बटन दाबून मनोहर भोईर यांना विजयी करण्याचा निर्धार सभेला उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, मोहोपाडा। मराठा बांधव असेल, आगरी बांधव असेल, कोळी असेल, कुणबी असेल, बहुजन समाज असेल, मुस्लिम असेल, हे सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की 5 वर्षामध्ये या माणसानं कधी खेडोपाड्यांचा विकास केला नाही, पण मनोहर भोईर 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करत होता। संपूर्ण रायगडमध्ये मनोहर भोईर फिरलेला आहे आणि ह्या भागाचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास केला। पण मी आमदार असताना सुद्धा मी प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक खेड्यामध्ये मी काम केलेलं आहे। काय म्हणतोय की 10,500 विकास केला। आमचे नेते या ठिकाणी बसलेले आहेत। महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहणार की नाही राहणार? जे येणारे सरकार आहे त्याच्यात आपल्याला स्थान मिळणार की नाही मिळणार? जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यातला एक आमदार उरणचा असणार की नसणार? कारण जी आपली लढाई आहे ती फार मोठी आहे आणि उरणची जी कहाणी आहे, उरणचं जर आपण पाहिलं राजकीय इतिहास आणि गेल्या 5 वर्षातलाच पाहिला तर मागच्या वेळी जे इथून जिंकून आले, ज्यांनी बंडखोर म्हणून फॉर्म भरलेला, तेच पहिलं एक उदाहरण असतं की भाजपने आपल्याशी विश्वासघात कसा केला। आणि स्पष्टपणे त्यांनी विश्वासघात केला, म्हणजे निवडणुका आपल्या सोबत लढत असताना आपल्या सोबत विश्वासघात केला, एक बंडखोर उभा केला, त्याच्या मागे उभे राहिले आणि कुठे ना कुठेतरी जनतेला फसवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला। पण आज या महाराष्ट्रामध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर, या गद्दारांनी भाजप प्रणित खोके सरकार बसवल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की काहीतरी चांगलं आपल्या राज्यात येईल, काहीतरी चांगलं महाराष्ट्रात येईल। पण एकामागोमाग एक उद्योगधंदे असतील, नोकऱ्यांच्या संधी असतील, कायदा सुव्यवस्था असेल, शेतकरी पाहता तुम्ही त्यांचे हाल काय झालेले आहेत, सगळं काही चाललंय ते ढासळत चाललेलं आहे। कुठेही आपल्याला वाटत नाही की राज्य जसं चाललं पाहिजे, शासन आणि प्रशासन कसं चाललं पाहिजे हे आपल्या डोळ्यासमोर कुठेही उदाहरण नाही। हा जो इथे अटल सेतू झालेला, त्याचं नाव अटल सेतू दिलंय, त्याचं आधी नाव मुंबई ट्रान्स हार्बर लिंक होतं, MTHL होतं। उरणला मुंबईच्या अजून जवळ आणलेला आहे, जोडून घेतलेला आहे। मला तो कार्यक्रम आठवतो, कारण 2020च्या जानेवारीमध्ये उद्धव साहेबांनी त्याचं गर्डर